खरं तर आपलं 2 मार्चपासून जे 30 डे चॅलेंज स्टार्ट झालं होतं त्याच्यामधला आज 10th डे आहे, म्हणजे 1/3 पार्ट आपण कंप्लीट करतोय. आणि विशेष म्हणजे आजच्या या दिवशी आज आपण मॅथ्स पार्ट 1चा जो सिलेबस आहे 12चा तो कंप्लीट करतोय. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, कारण का मोस्ट ऑफ दी मुलांची जी क्वेरी होती की MHT CET 2025साठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहेत. खरं तर हे सगळ्यात गरजेचं आहे, कारण का पुढचे जे 30 दिवस आहेत जे न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व करताय ते क्वालिटी असले पाहिजेत. उगाच कोणतीही बुक रेफर करायची आणि त्याचे न्यूमरिकल्स सॉल्व करायचे. आता मोस्ट ऑफ दी मुलं बघितलं ना, टार्गेटची एक ट्रायम्फ नावाची सिरीजची बुक आहे, त्याच्यामधली जी सुरुवातीचे 2 सेक्शन असतात क्लासिकल आणि क्रिटिकल, ते सॉल्व करण्यामध्ये वेळ घालवतात. क्रिटिकल थिंकिंग ओके आहे, परंतु क्लासिकल थिंकिंगची जी लेवल आहे ती खूप लो आहे. मग अशा वेळी आपला वेळ उगाच नको त्या MCQच्या मागे आपण सॉल्व करण्यात घालवू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं मोटिव्ह आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिन्ही सब्जेक्टचे सब्जेक्ट वाईज सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहेत MHT CET 2025साठी हेच क्वेश्चन्स विचारले जातात. याच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. त्यामुळे आता काय करायचं आहे, आत्ता जर तुम्ही जी बुक्स रेफर करताय त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स आहेत की नाही ते बघा आणि आत्तापासून जेवढे चॅप्टर्स कव्हर करणार आहात ते हेच क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ आहे ते आपले 10th डेचे टास्क अलॉट करणार आहे आणि सोर्स ऑफ क्वेश्चन्स फॉर MHT CET 2025 काय असणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आजच्या दिवसाचे टास्क कोणकोणते आहेत ते मी सांगतो. फिजिक्ससाठी जो आपला काल वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर इनकम्प्लीट होता तो आज सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी कोणता आहे, कालचा जो इनकम्प्लीट चॅप्टर होता केमिकल कायनेटिक्स हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि रिव्हिजनसुद्धा थोडं करायचं आहे. म्हणजे मागचे काही चॅप्टरचं रिव्हिजन जर बाकी असेल ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आणि मॅथमॅटिक्ससाठी लिनियर प्रोग्रामिंग हा चॅप्टर एका दिवसामध्ये म्हणजे आजच्या आज तो कंप्लीट करायचा आहे. म्हणजे आज आपला मॅथ्स पार्ट 1 फॉर MHT CET 2025 बोर्ड म्हणजे जे आपलं 12चा आहे तो आज कंप्लीट होते. हे 3 चॅप्टर्स तुमच्या बाळांनो टार्गेट असणार आहे. मला माहिती आहे की दररोज डेली व्हिडिओज जे आहेत ते अपलोड होत नाहीत. ॲक्च्युली माझ्या कॉलेज एक्झाम सुरू आहेत त्यामुळे थोडे डिले वगैरे होत आहेत, परंतु इथून पुढे ना ते व्हिडिओज रेग्युलरली येत जातील. ठीक आहे. फिजिक्ससाठी आपल्याला वेव्ह ऑप्टिक्स आज कंप्लीट करायचं आहे. केमिस्ट्रीसाठी केमिकल कायनेटिक्स आणि मॅथ्ससाठी लिनियर प्रोग्रामिंग. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, येत्या 30-31 मार्चपर्यंत तुमचा बोर्ड तुमचा 12चा सिलेबस 11चा सिलेबस हे कंप्लीट करून तुमचं रिव्हिजनसुद्धा व्यवस्थित झालं असेल याची काळजी आपण या 30 डे चॅलेंज सिरीजमध्ये घेतोय. ठीक आहे. आज या गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायच्यात. आता सेकंड येतो ते म्हणजेच काय, तर आपले सब्जेक्ट वाईज सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहेत ते सगळ्यात गरजेचं आहे. तुम्ही जे MCQ सॉल्व करताय किंवा PYQ सॉल्व करताय ते ॲक्च्युअल CET रिलेव्हंट आहेत का. आता काही मुलं काय करायची, अरिहंतची बुक वगैरे घ्यायची आणि त्याचे जे क्वेश्चन्स वगैरे असायचे ना ते इतके CET लेवलचे नाहीच आहेत, कारण का मोस्टली ती बुक्स ना JEE लेवलसाठी आम्ही रेफर करतो. मात्र CETसाठी उगाच त्या क्वेश्चन्स सॉल्व करण्यात वेळ घालवू नका. आता फिजिक्ससाठी बाळांनो काय गरजेचं आहे, फिजिक्ससाठी तुम्हाला MCQ सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फिजिक्ससाठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे न्यूमरिकल्स दिलेत फिजिक्सच्या बोर्ड एक्झामच्या टेक्स्टबुकमध्ये. ठीक आहे. जी न्यूमरिकल्स दिलेत ती सगळ्यात महत्त्वाची आहेत, कारण का मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स ना त्याच्यामधल्या व्हॅल्यू चेंज करून विचारले आहेत फिजिक्ससाठी. ठीक आहे. दुसरा सोर्स आहे तो म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फिजिक्ससाठी गेल्या 3 वर्षाची PYQs तुम्हाला बाळांनो परफेक्ट करायचे का, कारण का PYQs बघितलेत ना तर ॲज इट इज जरी रिपीट नाही झालेत तरी त्याच्या व्हॅल्यू चेंज झालेत. म्हणजेच काय केलेत, कन्सेप्ट सेम आहे फक्त त्याचे व्हॅल्यूज त्यांनी चेंज केलेत. फिजिक्समध्ये वेगळं ते काही विचारणार नाहीत. फिजिक्सची डिफिकल्टी लेवल का आपल्याला वाढते, आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता फिजिक्सचे ऑलरेडी क्वेश्चन जरा थोडे का असे ना टफ असतात, त्यात कमी टाईममुळे त्या प्रेशरमध्ये ते अजून डिफिकल्ट वाटतात. हाच फक्त फरक आहे. मात्र एवढं लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये जरी स्कोर कमी आला तरी काही घाबरून जायची गरज नाही. तो स्कोर आपण केमिस्ट्रीने वाढवू शकतो. ठीक आहे. फिजिक्ससाठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स परफेक्ट करायचे आहेत. लास्ट 3 इयर्सचे PYQ सगळ्यांनी परफेक्ट करायचे आहेत. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही रेफरन्स बुक MCQज, उदाहरणार्थ तर टार्गेटमध्ये कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगमध्ये MCQज आहेत किंवा PLPNचं बुक आहे, मार्वेल आहे, ही बुक्स मात्र आत्ता मी रेफर करणार नाही, कारण का या बुकसाठी क्वेश्चन सॉल्व करायसाठी खूप वेळ लागतो आणि तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे फिजिक्ससाठी तुम्ही काय करा, लास्ट 3 इयर्सचे PYQज परफेक्ट करा. भलेही क्वेश्चन सॉल्व नाही झाले
त्याची मेथड व्यवस्थित बघा, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी काय आहे, केमिस्ट्रीसाठी आपल्या बोर्ड एक्झामचं थेअरीचं टेक्स्टबुक जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्रीसाठी. तेवढंच, कारण का लाईन बाय लाईन ते कुठला क्वेश्चन विचारतील ना सांगता येत नाही. जनरल ट्रेंड बघाल ना, केमिस्ट्रीचा क्वेश्चन डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड टेक्स्टबुकमधून विचारलेले असतात. ठीक आहे. आणि ते खूप इझी असतात, एवढं काही डिफिकल्ट पण नाही आहे. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी कुठलं बुक रिकमेंड म्हणजे कुठले MCQ सॉल्व करायचे, एक केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक फॉलो करायचं आहे. टेक्स्टबुक नंतर तुम्हाला सेकंड प्रायोरिटी असणार आहे तुमचे PYQs. जेवढे PYQs मागच्या 10-15 वर्षाचे असतील ना सगळेच्या सगळे सॉल्व करायचे. फक्त 2 वर्षाचे 3 वर्षाचे करतो असं करायचं नाही. 10 ते 15 वर्ष जेवढे PYQs भेटतात ना सगळे सॉल्व करायचे. आणि तिसरं असणार आहे, जे काही रेफरन्स बुक तुम्ही यूज करत असाल आजपर्यंत 11वी 12वी ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मात्र केमिस्ट्रीसाठी स्पेसिफिकली सांगतो, क्वेश्चन्स खूप इझी येणार आहेत. केमिस्ट्रीसाठी जेवढे शक्य असतील भेटतील क्वेश्चन्स तेवढे सॉल्व करायचे. ठीक आहे. ऑर्गॅनिकसाठी नेम रिॲक्शन्स पहिल्यांदा परफेक्ट करा, आणि अशा काही रिॲक्शन्स आहेत जे सतत PYQs मधून विचारले जातात त्यांना परफेक्ट करायचं आहे. ठीक आहे. मॅथमॅटिक्ससाठी, आता मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात गरजेची काय गोष्ट काय, तुमची बाळांनो प्रॅक्टिस. मॅथ्समध्ये तुम्ही कितीही MCQs म्हणजे कितीही आपण बोललो की हे क्वेश्चन्स येणार आहेत वगैरे, जेवढं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय मॅथमॅटिक्ससाठी तर तुम्ही सॉल्व केलेले MCQs. मॅथमॅटिक्स जर सांगायचं झालं तर सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधली न्यूमरिकल्स, ती पहिल्यांदा तुम्ही परफेक्ट करा. त्याच्यानंतर सगळ्यात आहे इम्पॉर्टंट गेल्या 2 ते 3 वर्षाचे PYQs. ठीक आहे. सेम ॲज इट इज फिजिक्ससाठी गेल्या 2 वर्षांपासून मॅथमॅटिक्समध्ये डिफिकल्ट लेवल आहे ना स्लाइटली वाढले, म्हणजे अराउंड ना 10 ते 13 क्वेश्चन्स असे येत आहेत जे जरा थोडे हाय लेवलचे येतात. ठीक आहे. मग तुम्ही काय करा, आत्ता मॅथमॅटिक्सचे पहिल्यांदा टेक्स्टबुकचे न्यूमरिकल्स बघायचे त्या चॅप्टरचे, त्याच्यानंतर PYQचे जे क्वेश्चन्स आहेत लास्ट 3 ते 4 वर्षांचे ते पहिल्यांदा सॉल्व करायचे. जर वेळ मिळाला तर ॲडिशनल MCQ सॉल्व करू शकता रेफरन्स बघून. मोस्टली माझं तरी म्हणणं आहे की PYQवर तीच भर द्या. हे असणार आहे मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्ससाठी सुरुवातीला क्वेश्चन सॉल्व होणार नाहीत बाळांनो, परंतु ॲटलिस्ट तुम्ही पुढच्या वेळी जो क्वेश्चन सॉल्व करणार त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की हा क्वेश्चन मी मागच्या वेळी कसा बघितला होता, सोल्युशन्स याचे कसे आहेत, तेवढं जरी केलं ना तरी ते येणं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 11चा सिलेबस, 11चे फक्त PYQs करा. 11मध्ये यावर्षी 1-2 टॉपिक्स ॲड केलेत, घाबरून जाऊ नका, कारण का 11चे इतके डिफिकल्ट क्वेश्चन्स येत नाहीत. सुरुवात आपली प्रायोरिटी आहे ना ती 12th असली पाहिजे आणि त्यानंतर 11th असले पाहिजे. ठीक आहे. जे JEE लेवलचे जे क्वेश्चन्स येतात ना ते घाबरून जायची गरज नाही आहे. PYQs जर सॉल्व केलेत ना त्याच्यामध्ये ते गोष्टी कवर होऊन जातात. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आणि आता एकतर CET एक्झामसाठी 30 दिवस आहेत, आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला CET सारखे ॲक्च्युअल एक्झाममध्ये बसून 3 तासामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी सांगायचं आहे की ज्या कुणाला एकतर मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जॉईन व्हा. एकतर टोटल 20 फुल सिलेबस CET सारख्या टेस्ट आहेत ॲज लाईक तुमच्या CETचा इंटरफेस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. तुम्हाला CET एक्झाममध्ये प्रिपरेशन दरम्यान काहीही प्रॉब्लेम्स येत असतील, लाईक रिगार्डिंग तुमचे डाऊट्स असतील, सिलेबस कंप्लिशनमध्ये असेल किंवा तुमचं टाईम टेबल नीट फॉलो होत नसेल, त्यानंतर तुमचा स्कोर जर इम्प्रूव्ह वगैरे होत असेल, याच्यासाठी पर्सनली आम्ही गाईड करतो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जॉईन. आणि काही क्वेरी वगैरे असेल ना ॲपच्या चॅट सेक्शनमध्ये जरी विचारलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे रिप्लाय मिळतील. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.